मिस्टर राजू बोलतायत का? हो, मीच बोलतोय, पण तुम्ही कोण बोलताय? सर, मी XYZ कंपनीच्या HR डिपार्टमेंट मधून बोलतोय. तुमच्या अर्जानुसार तुम्हाला आमच्या कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून सिलेक्ट करण्यात आलं आहे. ओह, मला सिलेक्ट केल्याबद्दल धन्यवाद. सर, तुमच्या क्वालिफिकेशन मुळेच तुम्हाला नोकरी मिळाली आहे. धन्यवाद. पण आता पुढे काय करायचंय? जास्त काही नाही, फक्त ऑफिस लॅपटॉपसाठी सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून तुम्ही एकदाच 5,000 रुपये भरायचे आहेत. हा जॉब वर्क फ्रॉम होम आहे. आम्ही तुम्हाला लॅपटॉप कुरिअरने पाठवू. मी सिक्युरिटी डिपॉझिट पाठवलंय, प्लीज चेक करा ना. थँक्यू सर. तुम्हाला 3 ते 4 दिवसात जॉईनिंग लेटर आणि लॅपटॉप पाठवला जाईल. पेमेंट देऊन आठवडा झाला. जरा कॉल करून चेक करतो. ओ नो, मी फसवला गेलोय. नोकरीच्या लोभापायी अक्षरशः लुटला गेलोय. सतर्क रहा. नकली जॉब ऑफर्स पासून दूर रहा. काय करावे? कोणत्याही पैशांचा भरणा करण्याआधी कंपनी किंवा रिक्रुटमेंट एजन्सीज प्रामाणिक आहेत का याची पडताळणी करा. रिक्रुटमेंट एजन्सी सामान्यपणे उमेदवारांना निवडताना पैसे घेत नाही. जवळच्या सायबर क्राईम पोलीस स्टेशन आणि नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल cybercrime.gov.in वर घटनेची माहिती द्या. काय करू नये? नोकरीसाठी कोणालाही पैसे पाठवू नका. कायदेशीर कंपनी संभाव्य उमेदवाराला जॉब देताना पैसे मागत नाही.